नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या BMS मराठी ॲपवरती. तर आज आपल्याला नवीन टॉपिक सुरू करायचा आहे, तो म्हणजे फिजिओलॉजी ऑफ नर्व्हस सिस्टम. सो स्टार्ट करूया. आता मी जर तुम्ही आधीचे लेक्चर्स बघितले असतील, तर तुम्हाला माहिती आहे, की मी ज्या पण PDF प्रोव्हाईड करते नोट्सच्या, त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं, की कोणता पॉइंट मस्ट टू नोचा आहे, कोणता डिझायर्ड टू नोचा आहे, कोणता नाईस टू नोचा आहे. पण या PDFमध्ये नर्व्हस सिस्टमच्या PDFमध्ये मी मेन्शन नाही केलंय कुठंच कोणते मस्ट टू नोचे आहेत, कोणते डिझायर्ड टू नोचे आहेत. कारण हे जे सगळे पॉइंट्स आहेत, हे सगळे मस्ट टू नोचेच आहेत. जे पण हॅशटॅग लिहिलेलं आहे, आणखी त्यांच्यासमोर हेडिंग आहे अशी, हे सगळे मस्ट टू नोचे पॉइंट्स आहेत. फक्त 1-2 पॉइंट्स असे आहेत, जो एक नाईस टू नोचा आहे आणि एक डिझायर टू नोचा आहे. तो कोणता आहे ते मी तुम्हाला सांगते. पण अदरवाईज ह्यातले सगळे पॉइंट्स हे मस्ट टू नोचे पॉइंट्स आहेत. मी सिलेबस कॉपीनुसार जे मस्ट टू नोचे पॉइंट्स आहेत, फक्त त्यांच्यानुसार या नोट्स बनवलेले आहेत. सो मी वेगळं मेन्शन नाही केलेलं आहे. सो ती गोष्ट लक्षात ठेवा. सो स्टार्ट करूया. फर्स्ट पॉइंट आहे आपला ऑर्गनायझेशन ऑफ द नर्व्हस सिस्टम. So, the human nervous system is a complex communication network consisting of billions of neurons and supporting cells. तर ह्यूमन नर्वस सिस्टम काय? एक कम्युनिकेशन नेटवर्क आहे. म्हणजे आपलं जे पूर्ण बॉडीचं बेसिस आहे. म्हणजे जे जे काही कुठलेही लाईफ प्रोसेसेस होत आहेत, डायजेशन असू, रेस्पिरेशन असू किंवा प्रत्येक गोष्ट, जी पण गोष्ट आपण करतो, ही सगळी नर्व्हस सिस्टमशी रिलेटेड आहे. ह्या सगळ्याला कंट्रोल कोण करतं? नर्व्हस सिस्टम करतं. आणि ह्याच्यामध्ये काय बिलियन्स ऑफ न्यूरॉन्स आणि सपोर्टिंग सेल्स आहेत. तर ह्यांचा मेन फंडामेंटल युनिट काय असतो नर्व्हस सिस्टमचा? तो असतो न्यूरॉन्स आणि अजून काही सपोर्टिंग सेल्स असतात, ज्यांच्या मदतीने ह्यूमन नर्व्हस सिस्टम काम करते. सो त्याचं स्ट्रक्चरल क्लासिफिकेशन बघूया. म्हणजे स्ट्रक्चरच्या बेसिसवर नर्व्हस सिस्टमचं काय क्लासिफिकेशन आहे. तर 2 टाइप्समध्ये डिव्हाईड होतं. एक आहे आपला सेंट्रल नर्व्हस सिस्टम आणि एक आहे पेरिफेरल नर्व्हस सिस्टम. सो सेंट्रल नर्व्हस सिस्टम द कंट्रोल सेंटर अँड इट कन्सिस्ट ऑफ द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. म्हणजे सेंट्रल नर्व्हस सिस्टम आपला मेन कंट्रोल सिस्टम आहे आणि त्याच्यामध्ये काय काय येतं सेंट्रल नर्व्हस सिस्टमच्या अंडर? ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. त्यानंतर नेक्स्ट आहे पेरिफेरल नर्व्हस सिस्टम. All nervous tissue outside the CNS including 12 pairs of cranial nerves and 31 pairs of spinal nerves. म्हणजे all nervous tissue outside of the CNS म्हणजे CNS च्या बाहेरचे जे पण nervous tissues असतील ते प्लस 12 पेअर ऑफ क्रेनियल नर्व्स आणि 31 पेअर्स ऑफ स्पायनल नर्व्स हे सगळं कशाच्या अंडर येतं? तर पेरिफेरल नर्व्हस सिस्टमच्या अंडर येतं. आता फंक्शनल क्लासिफिकेशन ऑफ PNS म्हणजे पेरिफेरल नर्व्हस सिस्टम. पेरिफेरल नर्व्हस सिस्टमच्या क्लासिफिकेशनमध्ये फर्स्ट आहे 2 टाइप्समध्ये ह्याला क्लासिफाय करतात फंक्शनली PNSला म्हणजे पेरिफेरल नर्व्हस सिस्टमला. एक आहे सेन्सरी आणि दुसरा आहे मोटर. सो सेन्सरी म्हणजे afferent division. It conveys impulses from sensory receptors that is skin, muscles, joints, organs to the CNS. आणखी मोटार किंवा afferent division काय करतं? Conveys impulses from the CNS to the effector organs like muscles and glands. म्हणजे सेन्सरी काय करतंय? आपले जे ऑर्गन्स आहेत, स्किन आहे, मसल आहे, जॉइंट्स आहेत, ह्यांच्यापासून CNS कडे जातंय. आणि मोटर काय करतंय? की CNS पासून ऑर्गन्सकडे, स्किनकडे, मसलकडे जातंय. तर आता तुम्ही ह्याला लक्षात कसं ठेवणार? मोटर कुठं जातंय, आणखी सेन्सरी कुठं जातंय. सो आपण काय बघतोय? CNS बघतोय. तर मोटरला काय म्हणतात? एफरंट म्हणतात. आणखी सेन्सरीला म्हणतात ॲफरंट. ह्याच्या सेन्सरीमध्ये ए आहे, मोटरमध्ये स्टार्टिंगला ई आहे. सो हे लक्षात कसं ठेवा, की आपला हा जो मोटर डिव्हिजन आहे, हे CNS मधून एक्झिट करतं आणि एक्झिट करून बाकी ऑर्गन्स किंवा स्किनकडे जातं. सो मोटरमध्ये काय येतं? एफरंट येतं. हे ई आहे, बरोबर आहे? तर हे ई म्हणजे एक्झिटचं ई. ई वरून एक्झिट, ई वरून एफरंट. मोटर म्हणजे एफरंट हे काय करणार आहे? एक्झिट करणार आहे CNS मधून आणि कुठे जाणार आहे? स्किन, मसल्स, ऑर्गन्स यांच्याकडे. आणि तेच सेन्सरी म्हणजे काय आहे? सेन्सरी काय म्हटलं? ॲफरंट. सेन्सरी काय करते? मसल्स, जॉइंट्स ह्यांच्याकडून CNS मध्ये येते. CNS मध्ये येते म्हणजे काय करते? अराईव्ह करते. अराईव्ह म्हणजे येणं, कुठल्यातरी ठिकाणी जाणं. तर हे CNS मध्ये अराईव्ह करते. तर ए फॉर ॲफरंट, ए फॉर अराईव्ह. आणि तुम्ही असं हे लक्षात ठेवू शकता की सेन्सरी म्हणजे ॲफरंट, ॲफरंटमध्ये ए म्हणजे हे CNS मध्ये अराईव्ह करणारे. आणखी मोटरमध्ये काय? ई आहे म्हणजे मोटरला काय म्हणतात? एफरंट म्हणतात. तर ई फॉर ॲफरंट, ई फॉर एक्झिट फ्रॉम CNS. तर असं लक्षात ठेवा. सो तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार.
त्यानंतर मोटर डिव्हिजन इज सब डिवायडेड इंटू, आता आपण काय बघितलं आधी, स्ट्रक्चरल क्लासिफिकेशन बघितलं नर्वस सिस्टमचं, ते काय CNS आणखी PNS. त्याच्यानंतर PNS चं क्लासिफिकेशन बघितलं सेन्सरी आणि मोटर. आता काय बघतो आपण, मोटर जे डिव्हिजन आहे किंवा मोटर किंवा अफरंट डिव्हिजन जे आहे, PNS ची टाईप जी आहे त्याचं डिव्हिजन बघतोय, म्हणजे त्याच्या टाईप्स बघतो. तर त्या कोणत्या कोणत्या आहेत, फर्स्ट आहे सोमॅटिक नर्वस सिस्टम आणि सेकंड आहे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. तर सोमॅटिक नर्वस सिस्टम इज व्हॉलेंटरी, इट कंट्रोल्स स्केलेटल मसल्स. व्हॉलेंटरी म्हणजे काय, अशा गोष्टी ज्या आपण कंट्रोल करू शकतो, ज्या आपल्या हातामध्ये आहेत. तुम्हाला माहिती आहे व्हॉलेंटरी आणि इनव्हॉलेंटरी तुम्ही खूप लहानपणीपासून शिकत आलाय. सो व्हॉलेंटरी फंक्शन्स जे असतात हे कोणाकडे असतात, सोमॅटिक नर्वस सिस्टमकडे. आणि तुम्हाला माहित असेल की व्हॉलेंटरी जे आहेत ते स्केलेटल मसल्स असतात. जसं आपले स्केलेटल मसल्स हे व्हॉलेंटरी कंट्रोलमध्ये असतात, म्हणजे आपण आपल्या स्केलेटल मसल्सचा कंट्रोल करू शकतो असं. त्यानंतर ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. आता ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम सोमॅटिकचं उलट, म्हणजे हे इनव्हॉलेंटरी फंक्शन्सला कंट्रोल करतं, म्हणजे जे आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल डायजेशन करणं किंवा आपल्या हार्टबीट्सला कंट्रोल करणं, ह्या गोष्टी आपल्या हातात नसतात. आणि ह्यांच्यामध्ये कोणत्या असतात, स्मूथ मसल्स असतात. सो इट कंट्रोल स्मूथ मसल्स, कार्डियाक मसल्स अँड ग्लॅन्ड्स. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे नर्वस टिश्यू सेल्स. आता त्यामध्ये वेगळे वेगळे पॉईंट्स दिलेले आहेत. फर्स्ट आहे न्यूरॉन्स. न्यूरॉन्स म्हणजे काय, तर फंक्शनल युनिट दॅट प्रोसेस अँड ट्रान्समिट इन्फॉर्मेशन. न्यूरॉन काय आहेत, नर्वस सिस्टमचं फंक्शनल युनिट आहे विच प्रोसेस अँड ट्रान्समिट इन्फॉर्मेशन. त्यानंतर न्यूरोग्लिया. न्यूरोग्लिया पण एक टाईप ऑफ सेल आहे. न्यूरॉन आपण मगाशी काय बघितलं होतं की ह्युमन नर्वस सिस्टम मध्ये काय काय आहे? हे बघा इथं काय बघितलं आपण की ह्युमन नर्वस सिस्टम कन्सिस्ट ऑफ बिलियन्स ऑफ न्यूरॉन्स अँड अदर सपोर्टिंग सेल्स. तर न्यूरॉन्स तर ठीक आहे झाले, आणि त्याच्या व्यतिरिक्त पण अजून सपोर्टिंग सेल्स असतात. तर ते कोणते कोणते ते बघूया. तर हे न्यूरोग्लिया, आणि अजून आपण पुढे बघूया, न्यूरोग्लिया झाला, मायक्रोग्लिया झालं, ओलिगोडेंड्रोसाइट झालं, हे सगळे बाकीचे जे सपोर्टिंग सेल्स आहेत ते आहेत. सो फर्स्ट आपण न्यूरॉन बघितलं, आता न्यूरोग्लिया. न्यूरोग्लिया म्हणजे काय, तर नॉन एक्साइटेबल सपोर्टिंग सेल्स इन द CNS. दीज इन्क्लूड ॲस्ट्रोसाइट्स, मायक्रोग्लिया अँड ऑलिगोडेंड्रोसाइट्स. सो न्यूरोग्लिया म्हणजे काय, तर नॉन एक्साइटेबल सपोर्टिंग सेल्स, म्हणजे आपले जे न्यूरॉन्स असतात ते एक्साइटेबल असतात, तुम्हाला माहित असेल. पण न्यूरोग्लिया कसं आहे, नॉन एक्साइटेबल आहे, पण हे सपोर्टिंग सेल्स असतात. तर इन सीएनएस मध्ये हे न्यूरोग्लियाच्या अंडर काय काय येतं, तर ॲस्ट्रोसाइट्स. ॲस्ट्रोसाइट्सच्या नावावरून तुम्हाला थोडं रिलेट होत असेल की हे थोडंसं स्टार्सशी रिलेटेड काइंड ऑफ आहे. तर ॲस्ट्रोसाइट्सला हे नाव ह्याच्यासाठी दिलंय कारण हे स्टार शेप्ड असतं म्हणून. तर ह्याला ब्रॅकेटमध्ये लिहिलंय ब्लड ब्रेन बॅरियर म्हणून ऍक्ट करतात. तर ब्लड ब्रेन बॅरियर म्हणजे काय, तर आपल्या ब्रेनमध्ये ब्लड आणखी आपलं जे सेरेब्रो स्पायनल फ्लुइड असतं त्यांना सेपरेट करायचं काम एस्ट्रोसाइट्स करतं. त्यांना मिक्स होऊ देत नाही. आणखी काय करतं ते, की आपल्या ब्रेनमध्ये जे हार्मफुल सबस्टन्सेस असतात, टॉक्सिन्स असतात, ह्यांना एंटर करू देत नाही. हे ब्लड ब्रेन बॅरियर खूप इम्पॉर्टंट आहे. तर ब्लड ब्रेन बॅरियर नसलं तर काय होणार आहे, की जे टॉक्सिन्स आहेत, हार्मफुल सबस्टन्सेस आहेत, जे आपल्या ब्रेनला नको आहेत, ते ब्रेनमध्ये एंटर करण्यात, आणि त्याच्यामुळे वेगळे वेगळे डिसीजेस होऊ शकतात किंवा नर्व्ह डॅमेज होऊ शकते. सो त्यामुळे एस्ट्रोसाइट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट कोणता सेल आहे, मायक्रोग्लिया. तर मायक्रोग्लिया हे पण अनदर सपोर्टिंग सेल आहे, ज्याचं काम काय, इम्युन डिफेन्स, म्हणजे इम्युन सिस्टममध्ये काम करणं, हे मायक्रोग्लियाचं काम आहे. त्यानंतर ओलिगोडेंड्रोसाइट्स ह्याचं मायलिन फॉर्मेशनमध्ये काम आहे. त्यानंतर इन द PNS स्क्वान सेल्स फॉर्म द मायलिन शीथ. ठीक आहे. आता आपण न्यूरोग्लिया बघतोय, बरोबर आहे. तर CNS मध्ये हे न्यूरोग्लियाचे कोणते कोणते ह्यांनी फॉर्म सांगितले, ॲस्ट्रोसाइट्स, मायक्रोग्लिया आणि ऑलिगोडेंड्रोसाइट्स. आणि PNS मध्ये काय सांगितलंय, स्क्वान सेल्स सांगितलंय, जे काय करतात, मायलिन शीथचं फॉर्मेशन करतात. आता फ्लोचार्ट बघूया स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशनचा. जो नर्वस सिस्टम मध्ये डिवाइड केलेला आहे CNS आणि PNS मध्ये. CNS मध्ये काय काय येतं, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. त्यानंतर PNSचं क्लासिफिकेशन केलं आहे सेन्सरी म्हणजे ॲफरंट, मोटर म्हणजे एफरंट. सेन्सरी म्हणजे ॲफरंट फ्रॉम रिसेप्टार टू CNS, हे CNS मध्ये अराईव्ह करतंय. ए फॉर ॲफरंट, ए फॉर अराईव्ह. त्यानंतर मोटर किंवा एफरंट हे काय करतंय, फ्रॉम CNS टू इफेक्टार्स, हे CNS मधून एक्झिट करतंय आणखी इफेक्टार्स कडे जाते, म्हणजे स्किन, मसल्स, ऑर्गन्स कडे जाते. त्यानंतर आता मोटरचं डिव्हिजन सांगितलेलं आहे, किंवा मोटर किंवा एफरंटचं सांगितलेलं आहे डिव्हिजन. तर सोमॅटिक म्हणजे व्हॉलेंटरी किंवा स्केलेटल मसल्स, आणखी ऑटोनॉमिक म्हणजे इनव्हॉलेंटरी किंवा स्मूथ आणि कार्डियाक मसल्स हे याच्या अंडर येतात. आता आपला फर्स्ट पॉईंट झाला. आता नेक्स्ट पॉईंट आहे आपला मेकॅनिझम ऑफ प्रोपगेशन ऑफ नर्व इम्पल्सेस. तर हा पण एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हा मस्ट टू नोचा पॉईंट आहे. सो नीट लक्ष द्या. A nerve impulse is an electrochemical signal traveling along a neuron. So nerve impulse म्हणजे काय, तर एक इलेक्ट्रोकेमिकल सिग्नल असतं जे काय करतं, न्यूरॉनच्या अलॉंग ट्रॅव्हल करतं.
आता रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल म्हणजे RMP, the electric potential difference when a cell is at rest averaging -70 millivolt to -90 millivolt. It is maintained by the sodium potassium pump which actively transports 3Na plus out and 2K plus into the cell. So रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल काय आहे हे तुम्हाला ह्या डेफिनेशन थ्रू कळालं असेल. मी ह्याला परत सांगणार नाहीये, कारण आपण जेव्हा फिजिओलॉजी ऑफ होमिओस्टॅसिस बघितलंय तर त्याच्यामध्ये मी रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल पूर्ण नीट समजून सांगितलं होतं. तुम्हाला Na प्लस के प्लस पंप जो पण आहे तो सुद्धा नीट समजून सांगितलेला आहे. सो तुम्ही तिथं जाऊन बघू शकता. सो मी इथं परत नाही सांगणार आहे ते. त्यानंतर ऍक्शन पोटेन्शियल सुद्धा आपण त्याच्यामध्ये बघितलं होतं, पण तरी आपण एकदा फक्त वाचून घेऊयात. So depolarization, a stimulus reaches a threshold level up approx -55 millivolt, causing voltage gated Na plus channels. Na plus rushes in, making the inside of the cell positive. तुम्हाला लक्षात असेल ज्यांनी पण लेक्चर्स केलेले आहेत फिजिओलॉजी ऑफ होमिओस्टॅसिस त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक टेबल सुद्धा ड्रॉ केलेला होता, ग्राफ टाइप टेबल होता. त्याच्यामध्ये सांगितलं होतं की थ्रेशोल्ड लेवल -55 मिलीव्होल्ट कसं Na प्लस चॅनल्स ओपन होतात, कसं Na प्लस आतमध्ये जातं, आणखी सेलला पॉझिटिव्ह करतं, हे सगळं मी त्याच्यामध्ये सांगितलंय. सो तुम्ही तिथे बघू शकता किंवा बऱ्याच जणांनी बघितलंही असेल. त्यानंतर रिपोलरायझेशन, Na प्लस चॅनल्स क्लोज अँड K प्लस चॅनल्स ओपन, K प्लस फ्लोज आउट, रिटर्निंग द मेम्ब्रेन पोटेन्शियल टुवर्ड द रेस्टिंग शेल. आता कंडक्शन टाइप. आता हे जे इम्पल्सेस कंडक्ट होत आहेत, इलेक्ट्रोकेमिकल सिग्नल्स वगैरे हे जे ट्रॅव्हल होतात, तर हे कंडक्शन जे होत असतं ह्याचे दोन टाइप सांगितले, एक कंटिन्युअस कंडक्शन आणि एक सॉल्टेटरी कंडक्शन. सो तुम्हाला माहित असेल की दोन टाइपचे फायबर्स असतात, एक असतं मायलिनेटेड फायबर्स आणि एक अनमायलिनेटेड फायबर. तुम्हाला मायलिन शीट बद्दल पण माहित असेल. सो ज्यांच्यावर मायलिन शीट असतं ते असतं मायलिनेटेड फायबर्स, आणखी ज्यांच्यावर मायलिन शीट नसतं त्यांना अनमायलिनेटेड फायबर्स म्हणतात. सो हे जे कंटिन्युअस कंडक्शन आहे हे अनमायलिनेटेड फायबर्स मध्ये होतं. The impulse travels slowly along the entire membrane. त्यानंतर सॉल्टेटरी कंडक्शन. सॉल्टेटरी कंडक्शन ऑकर्स इन मायलिनेटेड फायबर्स. अनमायलिनेटेड फायबर्स मध्ये कंटिन्युअस कंडक्शन होतं, आणखी मायलिनेटेड फायबर्स मध्ये सॉल्टेटरी कंडक्शन होतं. In solitary conduction, the impulse jumps from one node of granular to the next, which is up to 50 times faster and uses less energy. So जे solitary conduction आहे हे continuous conduction पेक्षा फास्ट असतं आणि ह्याच्यामध्ये एनर्जी पण खूप कमी लागते compared to continuous conduction. त्यानंतर फंक्शन्स अँड प्रॉपर्टीज ऑफ सिनॅप्स, रिफ्लेक्स अँड रिसेप्टर्स. अगेन हा एक मस्तोनोचा पॉइंट आहे. सो सिनॅप्स म्हणजे काय, तर स्पेशलाइज्ड जंक्शन फॉर कम्युनिकेशन बिटवीन टू न्यूरॉन्स ऑर अ न्यूरॉन अँड अन इफेक्टर. सो न्यूरॉन म्हणजे काय, सॉरी सिनॅप्स म्हणजे काय, तर दोन न्यूरॉनच्या मधलं किंवा एक न्यूरॉन आणि इफेक्टरच्या मधलं जे जंक्शन आहे कम्युनिकेशनचं, त्याला सिनॅप्स म्हटलेलं आहे. त्यानंतर इलेक्ट्रिकल सिनॅप्स आणि केमिकल सिनॅप्स असे दोन टाइप सांगितले आहेत. इलेक्ट्रिकल सिनॅप्सिस uses gap junctions for synchronized communications. आणखी for rapid synchronized communication, and chemical synapses uses neurotransmitters like acetylcholine or dopamine to carry signals across the synaptic layer. तुम्हाला सिनॅप्स म्हणजे काय, केमिकल सिनॅप्स म्हणजे काय, एक मेसेज नर्व इम्पल्स हा कसा ट्रॅव्हल करतो फ्रॉम वन न्यूरॉन टू अनदर न्यूरॉन हे तुम्हाला माहित असेल. तुम्ही नीटच्या वेळेलाच बघितलेलं आहे. तुम्हाला लक्षात असेल, जसं इथं पण हे ऍसिटिल कोलिन वगैरे लिहिलेलं आहे, तुम्हाला लक्षात येत असेल की आपल्याला तो पूर्ण प्रोसेस दाखवलेला आहे. आधी आपण शिकलेलो आहे हा प्रोसेस की कसं ऍसिटिल कोलिन हे केमिकल्स किंवा डोपामाइन ह्यांच्या थ्रू सिग्नल्स नर्व इम्पल्सेस कॅरी होतात. इलेक्ट्रिकल इम्पल्सेस सिनॅप्सेस काय असतात, केमिकल सिनॅप्स काय असतात. सो हे सगळं तुम्ही डिटेलमध्ये आधी हे केलं आहे. सो परत एक्सप्लेन नाही करत आहे. तर नेक्स्ट पॉइंट बघूया. आता आहे रिफ्लेक्स आर्क, द न्यूरल पाथवे दॅट मेडिएट्स अ रिफ्लेक्स. रिफ्लेक्स आर्क सुद्धा आपण आधी बघितलेला आहे. सो ह्याचा कंपोनंट बघूयात. सेन्सरी रिसेप्टर, सेन्सरी न्यूरॉन आणि इंटिग्रेटिंग सेंटर. त्यानंतर मोटर न्यूरॉनचं कंपोनंट काय आहे, तर इफेक्टर किंवा मसल किंवा ग्लॅन्ड. त्यानंतर नेक्स्ट आहे रिसेप्टर्स. दे आर द स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर्स दॅट डिटेक्ट स्पेसिफिक स्टिम्युलाई. रिसेप्टर म्हणजे काय, स्ट्रक्चर जे स्पेसिफिक स्टिम्युलायला डिटेक्ट करतात आणि मग ते मेसेज पुढे पाठवतात ब्रेनकडे, बॉडीला पुढे काय त्याच्यावरती ऍक्शन घ्यायचे त्याच्यासाठी. सो रिसेप्टरचे पण तीन टाइप्स असतात, मेकॅनो रिसेप्टर, थर्मो रिसेप्टर, नोझी रिसेप्टर्स. सो मेकॅनो रिसेप्टरचं काम काय, डिटेक्ट टच किंवा प्रेशर. टच किंवा प्रेशरच्या थ्रू जो पण रिसेप्टर डिटेक्ट करतो सिग्नल तो आहे मेकॅनो रिसेप्टर. थर्मो रिसेप्टर डिटेक्ट टेम्परेचर आणि नोझी रिसेप्टर डिटेक्ट पेन किंवा टिश्यू डॅमेज. आता फंक्शनल अनाटॉमी ऑफ CNS.
तर आधी बघूया ब्रेन. ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड येतं राईट सीएनएस मध्ये. सो एक एक करून बघूया. ब्रेन मध्ये काय येतं तर सेरेब्रम. ब्रेनचे वेगळे वेगळे पार्ट्स आहेत, आणखी त्यांचं काय काय फंक्शन आहे हे सांगितलेलं आहे फंक्शनल अनाटॉमी ऑफ सीएनएस. सो जर तुम्हाला पेपरमध्ये आलं तर तुम्ही हे पॉईंट्स लिहू शकता त्याच्यामध्ये. सो फर्स्ट आहे सेरेब्रम. सेरेब्रमचं काय काम आहे? कंट्रोल कॉन्शियस थॉट्स, व्हॉलेंटरी मुवमेंट, लर्निंग, मेमरी आणि इमोशन. सो व्हॉलेंटरी फंक्शन्स जे असतात, व्हॉलेंटरी मुवमेंट जे असतात हे सेरेब्रम कंट्रोल करतं. त्यानंतर कॉन्शियस थॉट आपल्या सेरेब्रम कंट्रोल करतं. लर्निंग, मेमरी आणि इमोशन्स हे सुद्धा सेरेब्रमच्या अंडर कंट्रोल असतं. त्यानंतर सेरेबेलम कोऑर्डिनेट्स बॅलन्स, पोस्चर अँड फाईन मोटर स्किल्स. सो मेन जे आहे यामध्ये गोष्ट की आपला बॅलन्स हा कोण कंट्रोल करतात? सेरेबेलम. आपला पोस्चर आणि मोटर स्किल सुद्धा. सो बॅलन्सचं काय तर तुम्हाला माहित असेल की जेव्हा एखादा व्यक्ती जेव्हा जास्त ड्रिंक करतो तेव्हा त्याचा बॅलन्स लूज होतं, त्याला नीट चालता येत नाही. सो त्याच्यामध्ये आपला जो ड्रिंक केल्यामुळे काय होतं, आपलं सेरेब्रम नीट फंक्शन करू शकत आणि त्याच्यामुळेच आपला जो बॅलन्स आहे अ, जास्त ड्रिंक केल्यानंतर तो लूज होतो आणि माणसाला नीट चालता येत नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे ब्रेनस्टेम. इट रेग्युलेट्स व्हायटल इन्व्हॉलंटरी फंक्शन्स. सेरेब्रम काय करत होतं? व्हॉलंटरी फंक्शन्स कंट्रोल करत होतं. ब्रेनस्टेम काय करतं? इन्व्हॉलंटरी फंक्शन्स कंट्रोल करतं, जसं की ब्रीदिंग, हार्ट रेट, स्लीप सायकल्स एक्सेट्रा. त्यानंतर सबकॉर्टिकल स्ट्रक्चर्स सच एज थॅलॅमस, हायपोथॅलॅमस हे काय करतं? रिले सेन्सरी इन्फॉर्मेशन अँड रेग्युलेट ऑटोनॉमिक अँड एंडोक्राईन फंक्शन्स. त्यानंतर आता ब्रेन बघितला, आता बघूया स्पायनल कॉर्ड. सो इट ॲक्ट्स एज अ कम्युनिकेशन हायवे बिटवीन द ब्रेन अँड द बॉडी. आता तुम्हाला माहिती आहे की आधी असतो आपला ब्रेन सगळ्यात वरती, खाली स्पायनल कॉर्ड, बाकीची बॉडी राईट. तर तर आपला स्पायनल कॉर्ड काय करतो? आपला ब्रेन आणखी बॉडी ह्यांच्यामध्ये कम्युनिकेशन हायवे टाइप ॲक्ट करतो. त्यानंतर इट इंटिग्रेट्स रिफ्लेक्सेस अँड ट्रान्समिट्स मोटर अँड सेन्सरी सिग्नल्स. आता फंक्शनल अनाटॉमीच्या अंडर प्रोटेक्शन सुद्धा येतं, ब्रेनचं प्रोटेक्शन सुद्धा येतं. सो ब्रेनचं प्रोटेक्शन कोणत्या कोणत्या स्ट्रक्चर थ्रू होतं, कशा कशा थ्रू होतं? सो आधी आहे मेनिंजेस, 3 प्रोटेक्टिव्ह लेयर्स अराउंड द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. त्याच्यानंतर आहे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड, इट कुशन्स अँड नरिशेस द सीएनएस टिश्यू. आणखी त्याच्या नेक्स्ट आहे बोनी स्ट्रक्चर्स, दॅट इज स्कल अँड वर्टिब्रल कॉलम एनकेस अँड प्रोटेक्ट द सीएनएस. म्हणजे स्कल आणखी वर्टिब्रल कॉलम सुद्धा ब्रेनला सराउंड करून सीएनएसला प्रोटेक्ट करतं. हे मेनिंजेस, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड आणि हे बोनी स्ट्रक्चर्स काय करतात? ब्रेनला प्रोटेक्ट करायचं काम करतात. तुम्हाला हे अनाटॉमीच्या नर्व्हस सिस्टममध्ये जास्त नीट डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आपल्याला फिजिओलॉजीमध्ये इतकं नाहीये. सो फिजिओलॉजीसाठी इतकं इनफ आहे. हे कशाच्या अंडर येतं? फंक्शनल अनाटॉमी ऑफ सीएनएसच्या अंडर. आता आपला नेक्स्ट पॉइंट बघूया. आता आपण बघितली सीएनएसची अनाटॉमी, आता बघूया पीएनएसची अनाटॉमी. सो पीएनएस मध्ये काय काय येतं तर क्रेनियल नर्व्स, 12 पेयर्स दॅट एमर्ज डायरेक्टली फ्रॉम द पेयर्स. मेनली काय येतं पेरिफेरल नर्वस सिस्टम मध्ये? क्रेनियल नर्व्स आणखी स्पायनल नर्व्स. त्याचे नंबर्स लक्षात ठेवा. क्रेनियल नर्व्सच्या 12 पेयर असतात, आणखी स्पायनल नर्व्सचे 31 पेयर्स असतात. सो क्रेनियल नर्व्सच्या 12 पेयर्स कुठून एमर्ज होतात? फ्रॉम द ब्रेन. त्याच्यानंतर स्पायनल नर्व्स 31 पेअर्स दॅट एमर्ज फ्रॉम द स्पायनल कॉर्ड थ्रू डॉर्सल अँड वेंट्रल रूट्स. हे बघा यांच्या नावामध्ये सांगितलंय क्रेनियल हे ब्रेनशी रिलेटेड आहेत राईट. सो हे ब्रेन मधून एमर्ज होतात, ह्याच्या 12 पेअर्स असतात. आणि स्पायनल ह्याच्या नावातच आहे अगेन, स्पायनल स्पायनल म्हणजे स्पायनल कॉर्ड. सो स्पायनल नर्व्स कुठून अराईज होणार? स्पायनल कॉर्ड मधून. आणि ह्याच्या पेअर्स किती आहेत? 31 पेअर्स. आता इथे झालं आपलं फंक्शनल अनाटॉमी ऑफ सीएनएस आणि पीएनएस. आता नेक्स्ट पॉईंट बघूया फिजिओलॉजी ऑफ ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम एएनएस. सो हा सुद्धा मस्तुनोचा पॉइंट आहे. आता द एएनएस रेग्युलेट्स इनव्हॉलंटरी व्हेजिटेटिव्ह फंक्शन्स टू मेंटेन होमिओस्टॅसिस. हे काय करतं? इनव्हॉलंटरी फंक्शन्सला कॅरी आउट करतं, आणखी होमिओस्टॅसिस सुद्धा मेंटेन करतं. तर आता एएनएसच्या 2 टाइप्स असतात मेनली. एक आहे सिम्पथॅटिक आणि दुसरी असते पॅरासिम्पथॅटिक. सो एक एक करून बघूया. सिम्पथॅटिक डिव्हिजन ही फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स. आता तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल याच्यामध्ये, हे तुम्ही काही नवीन नाही आहे तुमच्यासाठी. सो फाईट ऑर फ्लाईट म्हणजे काय? म्हणजे आपल्या लाईफमध्ये अशा बऱ्याच सिच्युएशन्स येतात. आपल्या डे टू डे लाईफमध्ये म्हणा किंवा ओकेजनली म्हणा, कधीही ह्या सिच्युएशन्स येऊ शकतात जिथं तुम्हाला तुमच्या ब्रेनला डिसिजन घ्यायचा असतो की एकतर आता तुम्हाला फाईट करायचंय किंवा फ्लाईट म्हणजे तिथून जे काही येतात सिच्युएशन मधून एस्केप करायचंय. सो अशा वेळेला आपल्या ज्या आता तुम्हाला माहित असेल की समजा तुमच्या समोर अचानक एखादा वाघ आला, तर काय होणार आहे? तुमची ही फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स मेकॅनिझम जी आहे ही ऍक्टिव्हेट होणार आहे. तर अशा वेळेला काय होतं की आपण कधी कधी जेव्हा आपण घाबरून जातो किंवा अशा वेळी जेव्हा वाघ समोर आला किंवा आपली एक्झाम आहे किंवा काहीतरी
असे हार्ड जे आपल्या लाईफमध्ये सिच्युएशन्स होत असतात त्यांच्यामध्ये ही फाईट और फ्लाईट रिस्पॉन्स ऍक्टिव्हेट होती, जे सिम्पथेटिक डिव्हिजनच्या अंडर होती. तर ह्याच्यामध्ये काय काय होतं, जसं आपली हार्टबीट्स इन्क्रीज होती, आपल्याला घाम यायला लागतो, अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी होतात. सो हे सगळं हे सिम्पथेटिक डिव्हिजनमुळे होत आहे. सो ह्याचं सिम्पथेटिक डिव्हिजन मध्ये काय होतं, तर इट प्रिपेअर्स द बॉडी फॉर स्ट्रेसफुल सिच्युएशन्स. तर आपल्या लाईफमध्ये जे स्ट्रेसफुल सिच्युएशन्स असतात त्याच्यामध्ये आपल्याला प्रिपेअर करण्यासाठी आपल्या बॉडीला कोण काम करतं, सिम्पॅथेटिक डिव्हिजन. तर ह्याच्यामुळे फिजिओलॉजिकल इफेक्ट्स काय काय होतात, तर इन्क्रीज हार्ट रेट, जसं की मी आताच सांगितलं, डायलेशन ऑफ प्युपिल्स, इन्क्रीज ब्लड शुगर अँड ब्रॉन्कोडायलेशन. तुम्हाला माहित असेल की बीपी वगैरे सुद्धा इन्क्रीज होतो. जसं बऱ्याच वेळा असं होतं की आपण घाबरून गेलो की नंतर जर आपलं हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर बीपी वगैरे चेक केला तर बीपी वाढून जातो. बऱ्याच जणांचा ना हॉस्पिटलमध्ये गेल्यावर सुद्धा बीपी वाढतो, की काही लोकांना हॉस्पिटलची भीती वाटते, काही लोकांना इंजेक्शनची भीती वाटते. तर त्या लोकांचं काय होतं, जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये जातात आणि की त्यांना माहिती आहे की ठीक आहे आता काहीतरी होणार आहे, आपल्याला इंजेक्शन देणार आहे, त्यांचा लगेच ब्लड प्रेशर वाढतो. त्यांचा जर ब्लड प्रेशर चेक केला तर त्यांचा ब्लड प्रेशर हाय झालेला असतो. सो असे वेगळे-वेगळे फिजिओलॉजिकल इफेक्ट्स होतात. जसं हार्ट रेट इन्क्रीज होतं, डायलेशन ऑफ प्युपिल्स, इन्क्रीज ब्लड शुगर आणखी ब्रोंकोडायलेशन. त्यानंतर ह्याच्यामध्ये न्यूरोट्रान्समीटर्स कोणते-कोणते काम करतात ह्याच्याकडे लक्ष द्या, कारण हा एक वन ऑफ द मेन डिफरन्स आहे पॅरासिम्पथॅटिक आणखी सिम्पथॅटिक मधला. तर न्यूरोट्रान्समीटर कोणते-कोणते काम करतात सिम्पथॅटिकमध्ये, एक आहे ॲसिटिलकोलाइन, प्री गॅंग्लियॉनिक असतं हे, आणखी नॉन एड्रेनलिन हे असतं पोस्ट गॅंग्लियॉनिक. त्यानंतर नेक्स्ट बघूया पॅरासिम्पॅथेटिक डिव्हिजन. आता पॅरासिम्पॅथेटिक डिव्हिजन हे सिम्पॅथेटिकच्या उलट आहे. इट्स ह्याचं काय सांगितलंय, रेस्ट अँड डायजेस्ट. रेस्ट अँड म्हणजे तिथं काय होतं, आपल्याला तिथं काहीतरी करायचं होतं की फाईट और फ्लाईट. सिम्पॅथेटिक मध्ये काय होतं, फाईट और फ्लाईट म्हणजे आपल्याला काहीतरी टफ डिसिजन घ्यायचा आहे, की एकतर आपल्याला ह्या सिच्युएशनला फाईट करायचंय किंवा फ्लाईट म्हणजे इथून एस्केप करायचंय. पण पॅरासिम्पॅथेटिक मध्ये काय, तुम्हाला इथं काय करायचंय, रेस्ट करायचंय, आराम करायचंय, काम डाऊन करायचंय. सो ह्याच्यामध्ये काय, कन्झर्व्स एनर्जी अँड प्रमोट्स हाऊसकीपिंग फंक्शन्स. म्हणजे एकतर ह्याच्यामध्ये एनर्जी कन्झर्व्ह करतं. म्हणजे बेसिकली काय होतं, की एखादी सिच्युएशन झाली, काहीतरी झालं, मग आता हे झालंय, आता ठीक आहे, एखादी स्ट्रेसफुल सिच्युएशन आली, एखादं काहीतरी झालं, हार्ड सिच्युएशन तुमच्यासमोर. पण असं होतं का, ठीक आहे तुमच्या हार्टबीट्स इन्क्रीज झालाय, बीपी इन्क्रीज झाला, पण असं होतं का आता इथून पुढं लाईफ टाईमसाठी तुमचा हार्टबीट इन्क्रीजच राहणार आहे, ब्लड प्रेशर इन्क्रीज नाही, राईट? थोड्या वेळाने हे सगळं बॉडीचे फंक्शन नॉर्मल होतात, थोड्या वेळाने तुमचे हार्टबीट्स नॉर्मल होतात, थोड्या वेळाने तुमचं ब्लड प्रेशर नॉर्मल होतं. सो हे काम म्हणजे बेसिकली तुमची बॉडी काम डाऊन होते, राईट? सो हे कोणाचं काम आहे, पॅरासिम्पथॅटिकचं. म्हणजे ठीक आहे, तुम्ही घाबरलाय, खूप जास्त स्ट्रेस आलाय तुम्हाला, पण आता तुमची बॉडी हळू काय होते, काम डाऊन होते. तर हे कोणाचं काम आहे, हे कोण करतं, पॅरासिम्पथॅटिक डिव्हिजन करतं. सो ह्याच्यामध्ये काय काय फिजिओलॉजिकल इफेक्ट्स आहेत, तर डिक्रीज हार्ट रेट, म्हणजे आपली जी हार्ट रेट इन्क्रीज झाली होती ती आता डिक्रीज होणार आहे. त्यानंतर स्टिम्युलेशन ऑफ डायजेशन, प्युपिलरी कॉन्स्ट्रिक्शन. त्यानंतर सांगितलंय न्यूरोट्रान्समीटर, जसं ह्याच्यामध्ये प्रायमरी ट्रान्समीटर इज ॲसिटिलकोलिन. त्याच्यामध्ये कोणते कोणते होते, ॲसिटिलकोलिन, प्रीकायन्लिओनिक आणि नॉन ॲड्रेनालिन होतं. ह्याच्यामध्ये काय आहे, प्रायमरी ट्रान्समीटर फक्त ॲसिटिलकोलिन आहे. इथे झालं आपलं फिजिओलॉजी ऑफ एएनएस. त्याच्यामध्ये आपण काय बघितलं, सिम्पथेटिक आणि पॅरासिम्पथेटिक. आता नेक्स्ट बघूया फिजिओलॉजी ऑफ मोटर अँड सेन्सरी नर्वस सिस्टम. आता सेन्सरी सिस्टम पाथवेज, ह्याच्या पाथवेज काय काय, तर इन्फॉर्मेशन ट्रॅव्हल्स वाया असेंडिंग ट्रॅक्ट्स इन द स्पायनल कॉर्ड्स टू द ब्रेन. तर स्पायनल कॉर्ड मधले जे असेंडिंग ट्रॅक्ट्स असतात त्यांच्या थ्रू ब्रेनकडे इन्फॉर्मेशन ट्रॅव्हल करते. त्यानंतर पोस्टेरियर कॉलम पाथवे कॅरी सेन्सेशन ऑफ फाईन टच, व्हायब्रेशन, प्रोपिओसेप्शन किंवा बॉडी पोझिशन असं सांगितलं इथं. प्रोपिओसेप्शन म्हणजेच बॉडी पोझिशन असं सांगितलंय. त्यानंतर स्पायनोथॅलॅमिक ट्रॅक्ट कॅरी सेन्सेशन्स ऑफ पेन अँड टेम्परेचर. आता हे जरा सेन्सरी सिस्टमचं. नेक्स्ट आहे मोटर सिस्टम. हे ते पाथवेज काय काय, तर कमांड ट्रॅव्हल्स वाया डिसेंडिंग ट्रॅक्ट्स फ्रॉम द ब्रेन टू स्केलेटल मसल्स. त्याच्यामध्ये काय होतं, असेंडिंग ट्रॅक्ट्स होतं आणि हे काय, डिसेंडिंग ट्रॅक्ट. त्यानंतर पिरामिडल ट्रॅक्ट्स रिस्पॉन्सिबल फॉर व्हॉलेंटरी प्रिसाइज स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्शन्स. एक्स्ट्रा पिरामिडल ट्रॅक्ट्स रेग्युलेट सबकॉन्शियस मुवमेंट्स, मसल टोन अँड कोऑर्डिनेशन. आता नेक्स्ट बघूया स्पायनल कॉर्ड. हा जो आहे स्पायनल कॉर्डचा इंट्रो, लेशन्स आणि फंक्शन्स. इंट्रो म्हणजे स्पायनल कॉर्डचं इंट्रोडक्शन सांगितलं आहे, स्पायनल कॉर्ड काय, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे. लेजन्स म्हणजे काय, तर स्पायनल कॉर्डच्या लेजन्सचा अर्थ काय, बेसिकली इंजरी. तर स्पायनल कॉर्डच्या स्ट्रक्चर्सची वगैरे इंजरी झाल्यानंतर आपल्या बॉडीवर त्याचा काय इफेक्ट पडू शकतो, हे ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे.
नेक्स्ट आहे स्पायनल कॉर्डचे फंक्शन. सो हा जो आहे हा डिझायर टू नोचा पॉइंट आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं स्टार्टिंगलाच की काही पॉइंट्स असे आहेत जे डिझायर टू नो किंवा नाईस टू नो चे आहेत. एक दोनच पॉइंट्स आहेत असे, एक डिझायर टू नोचा आहे जो की हा आहे, हा डीकेचा पॉइंट आहे, डिझायर टू नोचा पॉइंट आहे. आणखी एक आहे नाईस टू नोचा पॉइंट आहे, तो लास्टला मी तुम्हाला सांगते. सो हे तुम्ही जेव्हा लेक्चर बघणार आहे तेव्हा हे मार्क करून घ्या की हा जो पॉइंट आहे हा डिझायर टू नो वाला पॉइंट, हा मस्ट टू नोचा नाहीये. पण स्टील डिझायर टू नोचा आहे तरी हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बघूया इंट्रो. एक्सटेंड फ्रॉम द फोरामेन मॅग्नम ऑफ द स्कल टू द लेवल ऑफ द फर्स्ट और सेकंड लंबर वर्टिब्रा. कुठून कुठे एक्सटेंड करतं? फोरामेन मॅग्नम ऑफ द स्कल टू द लेवल ऑफ फर्स्ट और सेकंड लंबर वर्टिब्रा. स्ट्रक्चर कन्सिस्ट ऑफ एन एच शेप्ड ग्रे मॅटर अँड आउटर व्हाईट मॅटर. आतलं इनर ग्रे मॅटर आणखी आउटर व्हाईट मॅटर कन्सिस्ट करतं. त्यानंतर फंक्शन्स काय काय सांगितले आहेत. ऍक्ट्स एज कंडक्शन पाथवे फॉर सेन्सरी अँड मोटर इम्पल्सेस अँड सर्व्स एज द सेंटर फॉर स्पायनल रिफ्लेक्सेस. नेक्स्ट बघूया लेजन्स. लेजन्स म्हणजे मगाशीच सांगितलं काय इंजरी म्हणजे स्पायनल कॉर्ड मधले असे काही स्ट्रक्चर्स समजा जर डॅमेज झाले तर त्यांचा काय इफेक्ट पडू शकतो ते बघूया. असं लेजन्स मध्ये फर्स्ट आहे अपर मोटर न्यूरॉन डॅमेज. त्याच्यामुळे काय होऊ शकतं? कॉजेस स्पॅस्टिक पॅरालिसिस, इन्क्रीज मसल टोन अँड स्टिफनेस. त्यानंतर लोअर मोटर न्यूरॉनचं जर डॅमेज झालं तर त्यामध्ये काय होऊ शकतं? कॉजेस फ्लॅसिड पॅरालिसिस, लॉस ऑफ मसल टोन और ॲट्रोफी. नेक्स्ट बघूया आता फंक्शन्स ऑफ ब्रेन कंपोनंट्स. म्हणजे ब्रेनचे जे वेगळे स्ट्रक्चर्स आहेत, कंपोनंट्स आहेत, त्यांचे काय काय फंक्शन्स आहेत हे बघूया. हा सुद्धा एक मस्ट टू नोचा पॉइंट आहे. तर फर्स्ट बघूया मेडुला ब्लॉंगेटा कंटेन्स व्हायटल सेंटर्स फॉर रेस्पिरेटरी रिदम अँड कार्डिओव्हास्क्युलर कंट्रोल. रेस्पिरेटरी रिदम कंट्रोल करण्यासाठी स्पेशल व्हायटल सेंटर्स असतात. जर तुम्ही रेस्पिरेशनचा लेक्चर बघितला असेल तर त्यामध्ये मी सांगितलेलं आहे की मेडुला ब्लॉंगेटा आणखी पॉन्स ह्या दोन्हीमध्ये रेस्पिरेटरी सेंटर्स असतात. सो तुम्हाला त्याच्यामध्ये डिटेलमध्ये कळेल ते. त्यानंतर इट ऑल्सो हँडल्स रिफ्लेक्सेस लाईक स्वॅलोइंग, व्हॉमिटिंग अँड कफिंग. त्यानंतर pons, it acts as a bridge between various brain regions and contains a pneumotaxic, toxic and apneustic center for breathing regulation. हे सुद्धा रेस्पिरेशन मध्ये झालेलं आहे. न्यूमोटॅक्सिक आणि ॲपनेस्टिक सेंटर हे दोन्हीचं काम रेस्पिरेशन किंवा ब्रीदिंग कंट्रोल मध्ये असतं. ह्या दोन्ही गोष्टी न्यूमोटॅक्सिक सेंटर, ॲपनेस्टिक सेंटरचा किंवा मेडुला ऑब्लांगेटा सुद्धा रेस्पिरेटरी रिदम कंट्रोल करतात. या सगळ्या रेस्पिरेशन मध्ये झालेल्या आहेत. ज्यांनी लेक्चर्स केलेत ते त्यांना माहित असेल. आता नेक्स्ट आहे मिड ब्रेन. इट कंट्रोल्स व्हिज्युअल रिफ्लेक्सेस, सुपेरियर कॉलिक्युलाय अँड ऑडिटरी रिफ्लेक्सेस, इन्फिरियर कॉलिक्युलाय. सो कंट्रोल्स काय काय कंट्रोल करतात? व्हिज्युअल रिफ्लेक्स आणि ऑडिटरी रिफ्लेक्स. व्हिज्युअल रिफ्लेक्स कोण कार्य करतात तर कंट्रोल करतात तर सुपेरियर कॉलिक्युलाय, आणखी इन्फिरियर कॉलिक्युलाय ऑडिटरी रिफ्लेक्सेस कंट्रोल करतं. नेक्स्ट आहे सेरेबेलम. इट इज अ प्रायमरी सेंटर फॉर coordination of skeletal muscle movement, maintaining balance and posture. Next आहे thalamus, the major relay station for all sensory impulses except smell to the cerebral cortex. It also functions as an interpretation center for basic sensations. त्यानंतर hypothalamus, the main regulator of homeostasis, controls the ANS, body temperature, hunger, thirst and sleep-wake cycles. त्यानंतर नेक्स्ट आहे basal ganglia, regulates large subconscious skeletal muscle movements such as swinging arms while walking. नेक्स्ट आहे मी हे जास्त एक्सप्लेन करत नाही कारण खूप बेसिक सेंटेन्सेस आहेत, तुम्हाला एकदा वाचून सुद्धा कळून जाईल. सो मी वेगळं एक्सप्लेन नाही करत आहे. त्यानंतर आहे सेरेब्रल कॉर्टेक्स, द आउटर लेअर ऑफ द सेरेब्रम, रेस्पॉन्सिबल फॉर सेन्सरी परसेप्शन, व्हॉलंटरी मुवमेंट अँड हायर इंटेलेक्च्युअल फंक्शन्स. आता नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे फिजिओलॉजिकल बेसिस ऑफ इंटेलिजन्स, मेमरी, लर्निंग अँड मोटिवेशन. हा जास्त मोठा पॉईंट नाहीये पण इम्पॉर्टंट पॉईंट आहे, मस्ट टू नोचा आहे म्हणून मी इथं मेन्शन केलेला आहे. सो फर्स्ट आहे लर्निंग. लर्निंग म्हणजे काय तर द ॲबिलिटी टू अक्वायर न्यू इन्फॉर्मेशन कॅटेगराइज्ड इनटू नॉन असोसिएटिव्ह अँड असोसिएटिव्ह. त्यानंतर मेमरी. मेमरी म्हणजे काय तर द ॲबिलिटी टू रिकॉल इन्फॉर्मेशन शॉर्ट टर्म
आणि लॉंग टर्म दोन टाईपच्या मेमरी असतात. टेम्पररी हे लास्ट फ्रॉम सेकंड्स टू मिनिट्स, म्हणजे काही शॉर्ट टर्म मेमरी असतात जे तुम्हाला थोड्या वेळासाठी लक्षात राहतात, नंतर तुम्ही विसरून जाता. फ्रॉम सेकंड्स टू मिनिट्स एवढ्या टाइमपर्यंत तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर लॉंग टर्म म्हणजे पर्मनंट स्टोरेज, ज्या काही अशा गोष्टी असतात आपल्या लाईफमधल्या ज्या आपल्याला परमनंटली आपल्या डोक्यात ती एक मेमरी राहून जाते, स्टोअर होऊन जाते. सो इट लास्ट फ्रॉम डेज टू इयर्स. नेक्स्ट आहे इंटेलिजन्स. इंटेलिजन्स म्हणजे काय, तर इट इन्क्लूड्स क्रिस्टलाइज your learned skills किंवा facts and fluid intelligence reasoning in new situations. आता लिम्बिक सिस्टम हे सुद्धा एक नर्वस सिस्टमचाच पार्ट आहे असं समजा. इट इज ऑल्सो नोन एज द इमोशनल ब्रेन. इट रेग्युलेट्स इमोशनल बिहेवियर, मेमरी अँड मोटिवेशन लाईक हंगर अँड सेक्शुअल बिहेवियर. हे सगळं काय कशाच्या अंडर येतं, लिम्बिक सिस्टम. ह्याला इमोशनल ब्रेन सुद्धा म्हणतात. असं का म्हणत असतील तर क्लिअरली सांगितलेलं आहे, कारण इट रेग्युलेट्स इमोशनल बिहेवियर. त्यानंतर बघूया फिजिओलॉजी ऑफ क्रेनियल नर्व्स. सो आपण मगाशीच बघितलं किती पेअर्स असतात क्रेनियल नर्व्हच्या, 12. सो प्रत्येक बघूया वेगळी त्यांचं काय फंक्शन असतं हे बघूया. सो फर्स्ट आहे ऑल्फॅक्टरी. तर त्याचं काय, स्मेल परसेप्शन. ऑल्फॅक्शन ह्याच्यावरूनच, ह्या वर्डवरूनच तुम्हाला कळतंय की हे काहीतरी स्मेलशी रिलेटेड असणार आहे. सो याचं काम काय, स्मेल परसेप्शन. नेक्स्ट आहे ऑप्टिक. ऑप्टिक अगेन तुम्हाला नावावरूनच कळतंय की हे काय, विजनसाठी काम करणारे. त्यानंतर ऑक्युलर मोटर, आय मुवमेंट किंवा प्युपिल कॉन्स्ट्रक्शन ह्याच्यामध्ये ह्याचे युजेस आहेत किंवा ह्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे हे नर्व. त्यानंतर ट्रॉक्लिअर नर्व मूव्स आय डाउनवर्ड अँड आईज डाउनवर्ड अँड इनवर्ड. त्यानंतर ट्रायजेमिनल, फेशियल सेन्सेशन, आणखी चिविंग मसल्स ह्याच्यासाठी ही नर्व असते. त्यानंतर अब्डिसन्स ही कशासाठी आहे, मूव्स आय लॅटरली. फेशियल नर्व ही कशासाठी रिस्पॉन्सिबल असते, फेशियल एक्सप्रेशन, टेस्ट, टिअर किंवा सलायवाचं सिक्रेशन. त्यानंतर वेस्टिब्युलो कॉक्लिया हे ऐकल्यावरच तुम्हाला लक्षात आलं असेल की हे कशासाठी रिस्पॉन्सिबल असणार, हिअरिंगसाठी. सो हिअरिंग आणि बॅलन्स ह्याचं काम आहे. त्यानंतर ग्लॉसोफेरेंजियल परत तुम्हाला ग्लॉसोफेरेंजियल ऐकल्यानंतर लक्षात आलं असेल की हे कशासाठी उपयोगी असणार आहे, हे कशासाठी रिस्पॉन्सिबल असणार, तर टेस्टसाठी. तो टेस्ट, स्वॅलोइंग आणखी सलायवा सिक्रेशन मध्ये हेल्प करतात. त्यानंतर वेगस नर्व, इट कंट्रोल्स व्हॉइस, स्वॅलोइंग, हार्ट, लंग्स, गट. त्यानंतर ॲक्सेसरी नर्व, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर शोल्डर अँड नेक मुवमेंट. आणखी लास्ट आहे आपली हायपोग्लॉसल नर्व, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द टंग मुवमेंट. नेक्स्ट पॉइंट आहे फिजिओलॉजी ऑफ स्पीच अँड आर्टिक्युलेशन. So speech is a complex function involving coordinated motor and sensory areas. त्याच्यामध्ये वेगळे एरिया सांगितले आहेत आणि त्यांचं काय कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे ते सांगितलंय. सो ते बघूया. वर्निक्स एरिया रिस्पॉन्सिबल फॉर द अंडरस्टँडिंग अँड इंटरप्रिटेशन ऑफ वर्ड्स. नेक्स्ट आहे ब्रोकाज एरिया विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोडक्शन ऑफ स्पीच किंवा मोटर कंट्रोल ऑफ स्पीच मसल्स. त्यानंतर प्रोसेस सांगितलेल्या आहेत स्पीच आणि आर्टिक्युलेशनच्या. ह्याच्यामध्ये फोनेशन म्हणजे काय, तर प्रोडक्शन ऑफ साऊंड बाय वोकल कॉर्ड्स इन द लॅरिंग्स. आणि आर्टिक्युलेशन म्हणजे काय, तर मॉडिफिकेशन ऑफ साऊंड इन टू स्पीच. आता नेक्स्ट पॉईंट बघूया. हा लास्ट पॉईंट आहे नर्वस सिस्टमचा, तो म्हणजे फिजिओलॉजी ऑफ पेन. हा जो पॉईंट आहे हा नाईस टू नोचा पॉईंट आहे. मी तुम्हाला स्टार्टिंगलाच 2 पॉईंट सांगितले होते, एक डिझायर टू नोचा आहे, आणखी एक नाईस टू नोचा पॉईंट असं सांगितलं होतं. त्याला सोडून बाकीचे जे पण पॉईंट्स असतील ते आपले मस्ट टू नोचे पॉईंट आहे. जे इथं मेन्शन नाही केलेलं आहे वेगळं की कोणते मस्ट टू नोचे, कोणते नाईस टू नो, कोणते डिझायर टू नो. म्हणून तुम्हाला रिपीट सांगते की फक्त हा जो फिजिओलॉजी ऑफ पेनचा पॉईंट आहे हा आहे नाईस टू नोचा. आणखी जो आपण स्पायनल कॉर्डच्या इंट्रो, लेजन्स आणि फंक्शन्सचा पॉईंट बघितला होता तो आपला कशाचा पॉईंट होता, डिझायर टू नोचा. आणखी त्याला सोडून बाकी जे पण पॉईंट्स आपण बघितलेत हे सगळे मस्ट टू नोचे पॉईंट्स आहेत. सो फिजिओलॉजी ऑफ पेन बघूया. डिटेक्शन, पेन इज डिटेक्टेड बाय नोझी रिसेप्टर्स और फ्री नर्व एंडिंग्स ज्याला म्हटलंय ब्रॅकेटमध्ये. इट्स सेन्सिटिव्ह टू टिश्यू डॅमेज. आपण मगाशी रिसेप्टरचे टाइप्स बघितले होते, जर तुम्हाला लक्षात असेल तर 3 टाइप बघितले होते. फर्स्ट होता आपला मेकॅनो रिसेप्टर्स, जे काय करतं टच वगैरे जे सेन्सेशन असतात अशा जे सेन्सेस असतात त्यांना डिटेक्ट करतं. त्यानंतर सेकंड बघितलं होतं थर्मो रिसेप्टर, जे कशा डिटेक्ट करतं, जे रिसेप्टर कशा डिटेक्ट करतात, टेम्परेचरला. आणखी लास्ट बघितलं होतं नोझी रिसेप्टर, जे पेन किंवा टिश्यू डॅमेजला डिटेक्ट करतात. त्यानंतर
तेच इथं सांगितलेलं आहे की पेन इज डिटेक्टेड बाय नोझो रिसेप्टर्स विच इज सेन्सिटिव्ह टू द टिश्यू डॅमेज. आता ह्याचा पाथवे पेन सिग्नल्स जे ह्याचे जे पेनचे सिग्नल्स असतात ते कुठून कसे ट्रॅव्हल करतात, सो इट ट्रॅव्हल्स बाय द लॅटरल स्पायनोथॅलॅमिक ट्रॅक्ट. त्यानंतर नेक्स्ट सांगितलं आहे द प्रोसेसिंग इम्पल्सेस आर रिलेड थ्रू द थॅलॅमस टू द प्रायमरी सोमॅटोसेन्सरी एरिया ऑफ द सेरेब्रल कॉर्टेक्स फॉर कॉन्शियस परसेप्शन. सो इथे आपला नर्वस सिस्टम हा चॅप्टर एंड झालेला आहे. ह्यामध्ये या लेक्चरमध्ये मी सगळे मस्ट टू नोचे, डिझायर टू नोचे आणि नाईस टू नोचे पॉईंट्स कव्हर केलेले आहेत. हे जे आहे हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने शॉर्ट नोट्स आहेत. हे तुम्ही नक्कीच एक्झामच्या आधी वाचण्यासाठी तुम्हाला कामी आहेत. पण तुम्हाला माहिती आहे की आपल्याला एक्झाममध्ये खूप कंटेंट लिहावं लागतं. एलएक्यूसाठी पण खूप लिहावं लागतं आणि एसक्यूसाठी पण खूप लिहावं लागतं. सो हा जो कंटेंट आहे हा पण इनफ आहे. हा पण तुम्ही वाचला जर एक्झामच्या आधी तुम्हाला रिव्हिजनसाठी पण हा चांगला आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ज्या पण टेक्स्ट बुक रेफर करता त्या सुद्धा तुम्ही लेक्चर्स बघितल्यानंतर एकदा वाचून घ्या. सो तुम्हाला एक्झाममध्ये लिहिताना कंटेंट कमी नाही पडला पाहिजे. बाकी हा जो कंटेंट आहे हा तुम्हाला रिव्हिजन वगैरेसाठी हे शॉर्ट नोट्स म्हणून हे तुम्हाला बेस्ट आहे. बट ह्याच्या व्यतिरिक्त अजून कंटेंटसाठी टेक्स्ट बुक्स वगैरे सुद्धा वाचत राहा. थँक यू. जर तुम्हाला काही डाउट्स असतील तर तुम्ही विचारू शकता.